तुमचा विश्वास बसेल का जर मी तुम्हाला सांगितलं फक्त ही भाकरी 3 टाईम खाऊन 300 असलेली शुगर 25 दिवसात अगदी 80 वर आलेली आहे. त्याचबरोबर 5 किलो वजन कमी झालेलं आहे. तर अशी ही पौष्टिक भाकरी कशी करायची चला तर बघूया. तर मिश्र धान्याची ही भाकरी बनवण्यासाठी 2 किलो ज्वारी, 1 किलो नाचणी, 1 किलो हिरवे मूग, अर्धा किलो बाजरी, अर्धा किलो जवस आणि 50 ग्रॅम मेथी दाण्याचा वापर मी केलाय. सगळं काही स्वच्छ निसून चाळून घ्यायचं आहे आणि एकत्र करून बारीक पीठ याचं दळून आणायचं आहे. तर यामध्ये फक्त जवस जे आहे ना ते तेल सोडतं म्हणून हलकंसं भाजून घ्यायचं. बाकी सगळं साहित्य तसंच वापरायचं आहे. मेथी दाणे इथे 50 ग्रॅम वापरलेत, पण अजिबात पीठ किंवा भाकरी कडू लागत नाही. मस्त खमंग भाकरी लागते आणि 3 टाईम नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला आणि रात्रीच्या जेवणाला एक ही भाकरी बनवली आणि खरं सांगते तुम्हाला माझ्या मिस्टरांचं 5 किलो वजन कमी झालेलं आहे आणि 300च्या वरती अगदी 305 शुगर होती. ती आता 100च्या आत म्हणजे 80 ते 100च्या आत आलेली आहे. तर हे ट्राय केल्यावर फक्त 2 दिवसातच शुगरचा फरक पडला. अगदी 150 पर्यंत शुगर आली. तुम्हालाही जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिहा डिटेल. नक्कीच अगदी सविस्तर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. अगदी नेहमीसारखं बारीक पीठ दळून आणायचं. त्यामध्ये आवडत असल्यास मीठ घालू शकता. सेंधव मीठ किंवा साधं मीठ थोडंसं घालायचं. यामध्ये देखील आयोडीन असतं म्हणून मी मीठ वापरलेलं आहे. आणि त्यानंतर थंड पाण्यानेच पीठ मळून घ्यायचं आहे. मस्त चिकट असं पीठ तयार होतं. अगदी चपाती जशी लाटतो तशी ही भाकरी तुम्ही लाटू शकता. आणि भाकरीचं पीठ असं मळून ठेवल्यानंतरही जास्त वेळ राहिलं तरी देखील त्यापासून तुम्ही ही भाकरी बनवू शकता. पीठ असं सैल वगैरे होत नाही, जसंच्या तसंच राहतं. तर हाय फायबर आणि भरपूर प्रथिनांयुक्त ही भाकरी तयार होते आणि याचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे ना तो 45 ते 53 म्हणजे सगळ्यात कमी आहे. त्यामुळे ही भाकरी खाल्ल्यानंतर शुगर एकदम स्पाइक होत नाही, ती हळूहळू शरीरामध्ये पचायला सुरुवात होते. त्यामुळे शुगर नियंत्रित राहायला, वजन कमी करण्यासाठी आणि पोट जास्त काळ भरलेलं राहण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही भाकरी आहे. याआधी देखील मी ही भाकरी बनवलेली आहे. त्यावेळी देखील वजन माझं देखील 4 ते 5 किलो एका महिन्यामध्ये कमी झालं होतं. पण आपण कसं आहे, एखादी गोष्ट वारंवार करत नाही, सातत्याने करत नाही आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. पण आता स्ट्रिक्टली हे फॉलो करायचं आहे कारण खूप छान फायदे याचे आहेत. कुठलंच डायटिंग वगैरे केलेलं नाही आहे. काय केलं आहे त्यासाठी डिटेल असं कमेंटमध्ये लिहा. सविस्तर व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. बघू शकता एकदम पातळ अशी भाकरी लाटता येते आणि एक भाकरी साधारण 60 ते 70 ग्रॅम पिठाची बनवायची कारण 3 वेळा ही भाकरी आपण बनवणार आहोत आणि यासोबत तुम्ही रेग्युलर जी भाजी तुमची बनवताना ती खायची आहे. वेगळं विशेष काहीही केलेलं नाही. मेथी दाणे टाकल्यामुळे तुम्हाला वाटत असेल की ही भाकरी कडू होईल, तर अजिबात होत नाही. अजिबात कडू वगैरे चव लागत नाही. मस्त खमंग भाकरी लागते. तर या भाकरीमध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकून मस्त तुम्ही थालीपीठ याचं बनवू शकता. तर अतिशय वेगवेगळ्या प्रकारे हे पीठ तुम्ही वापरून वेगवेगळ्या रेसिपी देखील बनवू शकता. तर आजची ही रेसिपी वजन कमी करण्यासाठी आणि शुगर कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्यांना कुणाला हा त्रास असेल तर त्यांना ही रेसिपीची व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सविस्तर माहितीसाठी डिटेल असं कमेंटमध्ये लिहा. नक्कीच आम्ही काय फॉलो केलं जेणेकरून 25 दिवसामध्ये शुगर आणि वजन देखील कमी झालेलं आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. त्यासाठी कमेंट करा आणि आजची ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.